यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। ठाकरे बंधूंचा कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, एकत्र येण्याचे हे कारण। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। बऱ्याच दिवसांपासून उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा राज्यभर चर्चा आणि बातम्या सुरू होत्या। अखेर त्याला मुहूर्त सापडला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्ल्यामुळे तसेच आगामी मुंबई महापालिका तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही ठाकरे कोणत्या मुद्द्यावर एकत्र यायचे याची चाचपणी करत होते। हिंदी भाषा विषय पहिलीपासून सक्तीचा केल्यामुळे हा मुद्दा ठाकरेंना सापडलाय आणि त्यामुळे आता ठाकरेंचा मराठी बाणच जागा झालाय। या मुद्द्यावरूनच उद्धव आणि राज ठाकरे 5 जुलै रोजी मुंबईत मोर्चानिमित्त तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र येत आहेत। मुंबई आणि अख्ख्या महाराष्ट्रात दोन ठाकरे चुलत बंधूंच्या एकत्र येण्याची आणि मोर्चाची चर्चा सुरू झाली आहे। निमित्त हिंदी भाषा सक्तीचे असले तरीही टार्गेट स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे आहे हे नक्की। त्यामुळे ठाकरे बंधूंचा कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा असाच दृष्टिकोन आहे। संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील तुळजापूर रोडवरील उळे गावात होणार सायंकाळी आगमन। उद्या सकाळी सोलापूर शहरात होणार जंगी स्वागत। सुरक्षिततेच्या उपाययोजना चेक करण्यासाठी सोमवारी सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावर होणार मॉक ड्रिल, भारतीय विमान प्राधिकरणाकडून माहिती। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, होडगी रोड विमानतळावरील सुमारे 300 ते 350 जणांनी अतिक्रमण करून घरी बांधली आहेत। याबाबत कोर्ट मॅटर सुरू असून ही अतिक्रमणे हटवल्याशिवाय नाईट लँडिंग अशक्य। उजनी धरणात पुण्यातून येणाऱ्या पाण्याची आवक झाली कमी। यामुळे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीच्या पुराचे टेन्शन संपले। उजनी धरणातील पाणी पातळी 70% स्थिरावली। विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी महापौर मनोहर सपाटे यांना पक्षातून करण्यात आले निलंबित। जामीन मिळवण्यासाठी सपाटे यांची धडपड सुरू। गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे। नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध। नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर। Spenka premium water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। उजनी धरणातून गेल्या 10 दिवसात तब्बल 33 लाख युनिट विजेची झाली निर्मिती। एप्रिल आणि मे महिन्याचा पगार बायोमेट्रिक हजेरी नसल्यामुळे न झाल्याने जून महिन्यात सोलापूर झडपीतील आरोग्य खात्यातील कंत्राटी कर्मचारी करू लागले बायोमेट्रिक हजेरी। भारताच्या संरक्षण क्षेत्रातील संधी या विषयावर आज सायंकाळी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सातारा सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी आणि लष्करातील वरिष्ठ अधिकारी करणार मार्गदर्शन। महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा ललित गांधी यांची करण्यात आली बिनविरोध निवड। केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार। पंढरीत आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता करणारी यंत्रणा तसेच विविध शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर लागली कामाला। सोलापूर शहरात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून होणाऱ्या 2 उड्डाणपुलांसंदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या समवेत घेतली बैठक। 30 जुलैपर्यंत भूसंपादन करण्याबाबत आग्रह। भाजपच्या सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या, महापालिका निवडणुकीत आम्ही 75 ठिकाणी भाजपचे उमेदवार उभे करणार।
उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीतून दररोज घेतले जात आहे 170 MLD पाणी. जुन्या जलवाहिनीतून उपसा 15 दिवस बंद ठेवणार. महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांची माहिती. शासकीय गोदामातील 230 पोती काळ्या बाजारात विकताना सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने तिघांना केली अटक. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. जलजीवन मिशनची सुमारे 12,000 कोटी रुपयांची बिले प्रलंबित. ठेकेदार हवालदिल. केंद्र सरकारकडून निधी मिळणे मुश्किल. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल्ड रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडीमध्ये पार. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ बेलवाडी येथे होते उपस्थित. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची निवड होणार. 1 जुलै रोजी मुंबईत केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत घोषणा होणार. महाराष्ट्र राज्याच्या युवा धोरण समितीवर सोलापूर शहर मध्यचे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांची करण्यात आली निवड. काटा लगा या गाण्याने प्रसिद्ध झालेली अभिनेत्री शेफाली जरीवाल हिचे वयाच्या 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन. Kia, movement that inspires. हिंदीला विरोध करण्यासाठी 5 जुलै रोजी निघणाऱ्या मोर्चात कोण कोण येत नाही हे मी पाहतोच. हे राज ठाकरे यांचे वक्तव्य बरोबर नाही. शरद पवार यांची प्रतिक्रिया. शालेय वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅनमध्ये 31 जुलैपर्यंत CCTV बसवण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाने काढले आदेश. हरिनामाच्या गजरात बारामतीजवळील काटेवाडीमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पार पडले मेंढ्यांचे गोल्ड रिंगण. शिर्डी देवस्थान 190 कोटी रुपये खर्च करून विविध विकास कामे करणार. तसेच शासनाने 70 कोटी रुपयांच्या शिर्डी विमानतळाच्या आधुनिक टर्मिनलला दिली मंजुरी. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून कोल्हापुरात 8 कोटींची फसवणूक. रिलायन्स इंडस्ट्रीमधून निवृत्त झालेले दत्तात्रय पाडेकर यांची झाली फसवणूक. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.